नमस्कार मित्रांनो, चित्रपट जर चांगला असेल ना तर मराठी चित्रपट प्रेमी अक्षरशः चित्रपटाला डोक्यावर घेऊन नाचतात. याचं चांगलं सध्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर अशा मल्टी स्टारर कलाकारांचा आता थांबायचं नाही या चित्रपटाचं आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. आणि हो, नक्कीच गुलकंद, ज्याच्यामध्ये समीर चौगुले, ईशा डे असेल, त्यानंतर सई तामणकर, प्रसाद ओक यांचा गुलकंद या सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. या चित्रपटाने 7 दिवसात करोडची कमाई केली. पण बहुचर्चित अशा झापूक झुपूक या सूरजच्या चित्रपटाला नक्की झालंय काय? गुड क्वेश्चन. यू आर अ गुड क्वेश्चन. सूरजची एवढी मोठी फॅन फॉलोविंग आहे आणि खूप सारी कॉन्ट्रोवर्सी या चित्रपटाच्या बाबत झाली, तरीही या चित्रपटाकडे अक्षरशः प्रेक्षकांनी पाठ फिरवलेले आहे. बघा, 25 एप्रिलला हा चित्रपट रिलीज झाला होता आणि आज या चित्रपटाला पूर्ण 2 आठवडे झालेत, तरी या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी आहे, खूपच थंड आहे असं सांगायला हरकत नाही. तर मित्रांनो, सूरज चव्हाणच्या बहुचर्चित झापूक झुपूक या चित्रपटाचं 2 आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आणि हे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता केदार शिंदे यांच्या चित्रपटाच्या मानाने हे जे काही कलेक्शन आहे ते खूप कमी आहे. या चित्रपटाचं बजेट 5 कोटीच्या आसपास सांगितलं जातंय आणि आतापर्यंत 2 आठवड्यात या चित्रपटाने फक्त आणि फक्त 1 कोटी आणि 31 लाखाचीच कमाई केली. त्यामुळे सूरजचे फॅन्स गेले कुठे? ज्या सूरजला अक्षरशः फॅन्स लोकांनी डोक्यावर उचललं होतं, तेव्हापासून चित्रपटाची अनाउन्समेंट झाली, तेव्हापासून हा चित्रपट रिलीज होईपर्यंत फॅन्स लोक अक्षरशः सूरज चव्हाणला डोक्यावर घेऊन फिरवत होते, मिरवत होते. पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मात्र ही जी काही फॅन्स मंडळी होती ती अक्षरशः गायबच झाली. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आता फॅन्सचा मुद्दा इथे आलाय तर बघा, अंकिता वालावलकर ही जी सूरजच्या बरोबर बिग बॉसच्या घरामध्ये होती, अंकिता ही सूरजला भाऊ म्हणते, हिने एक स्टेटमेंट दिली होती की मी 4-5 वेळा सूरजचा चित्रपट पाहिला. आता सूरजच्या फॅन्स बद्दल सांगायचं झालं तर सूरजचे सगळे जे फॅन्स आहेत ते गावाला गेलेले आहेत आणि गावाला चित्रपटगृह नाही, त्यामुळे कदाचित फॅन्स लोक चित्रपट पाहू शकत नाही. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. आता यासोबतच केदार शिंदे सुद्धा विनवणी करताना दिसत आहेत सूरजच्या फॅन्स लोकांना की हा चित्रपट तुम्ही नक्की पहा, गावाकडचा जो काही पोरगा आलाय त्या गावाकडच्या पोराला नक्की तुम्ही साथ द्या. आता या सगळ्यावरती आहे ना, एका युजर्सने आपल्याला एक मेसेज केला होता की दादा, सूरजचे जे काही फॅन्स आहेत ना, बघा, फॉलो करायला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायला लागत नाही, कमेंट्स करायला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायला लागत नाही, परंतु जेव्हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहतो तेव्हा मात्र ते तिकीट काढायला पैसे लागतात, असं एकाने सांगितलं. तू समझा? हाँ. नाही, तू समझा नाही. बघा, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे चित्रपट पाहायचा की नाही, कारण चित्रपटासाठी नक्कीच पैसे द्यावे लागतात. पण या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीने सूरज चव्हाणच्या चित्रपटाला पहिल्यांदा सपोर्ट मिळाला, एवढी सारी कॉन्ट्रोवर्सी झाली, तर नक्कीच केदार शिंदे किंवा मग जिओ स्टुडिओची जी काही टीम आहे, निर्माती टीम आहे, या सगळ्यांना वाटलं होतं की या सगळ्या गोष्टीचा म्हणजे सूरजचं नाव, त्याची फॅन फॉलोविंग, झालेली कॉन्ट्रोवर्सी, हे सगळं पाहता हा सिनेमा आहे ना चांगली बक्कळ कमाई करेल. परंतु असं अजिबात होताना दिसत नाही. बजेटच्या आसपास सुद्धा हा चित्रपट जाणार नाही अशी दाट शक्यता नाही, तर असं शक्यच होणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. तर अक्षरशः झापूक झुपूक हा आपटलेला सिनेमा आहे असं सांगायला हरकत नाही. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. उलट सांगायचं झालं तर गुलकंद या सिनेमाने 7 दिवसात 2,58 लाखाचा व्यवसाय केलाय गुलकंद या सिनेमाने. आणि आता थांबायचं नाही, सिनेमाने 7 दिवसात 1,71 लाखाचा व्यवसाय केलाय. त्यामुळे एकच आठवड्यात सूरज चव्हाणच्या चित्रपटाच्या कितीतरी पुढे हे दोन्ही सिनेमे निघून गेले. मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगला चित्रपट असेल ना तर मराठी प्रेक्षकांना अजिबात सांगायची गरज नाही की हा चित्रपट चांगला आहे. चांगला सिनेमा असेल ना तर आवर्जून सिनेमागृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहतोच. मात्र सूरज चव्हाणच्या चित्रपटाबाबत मराठी प्रेक्षक एवढे नाराज का, असा प्रश्न नक्कीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सूरज चव्हाणचा चित्रपट एवढ्या जोरात का आपटला असावा हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, हे जे काही 3 चित्रपट आहेत, झापूक झुपूक असेल, आता थांबायचं नाही आणि गुलकंद, या तिन्ही सिनेमापैकी तुम्हाला कोणता सिनेमा आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा.
मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.